त्या पोरीला इथे बोलवून. आता ते म्हणतात तेही काही खोटं नाहीये ना. सगळे पेपर असल्याशिवाय लोन कसं काय मिळणार? तुला धनाजी काकांचा काही फोन आला होता? मला तर असं वाटतं ती जे काही सांगते ना तसं काही घडलेलंच नाही. म्हणजे कशावरनं हे मूल शार्दूलचंच आहे. कारण मला माहिती आहे मी जे करते ते माझ्या मुलीच्या भल्यासाठीच आहे. आय थिंक हेच प्रेम आहे. तुला जर एवढाच कॉन्फिडन्स असेल तर मी सचिन रावांना फोन करून सांगतो की आमचं दुसरीकडे लोनचं काम होतंय म्हणून. हां बोला दादा. राजा, लगेच निघून ये, आपल्या निघायचं ताबडतोब. कुठे? आष्टीले. आष्टीले? पण दादा तुम्ही कालच जाऊन आले ना आष्टीले, मग आता परत कशाला? राजा, प्रश्न विचारू नको, ताबडतोब निघून ये. जर आपल्याला उशीर झाला तर आपण काही करू शकणार नाही. हो दादा येतो, पण असं काय काम आहे? कशाला उशीर होणार आहे? हे बघ, तू ये लगेच निघून. आल्यावर सगळं सांगतो तुला. एकच लक्षात ठेव, आपल्या शार्दूलच्या बाळाचा प्रश्न आहे. ठीक आहे दादा, येतो लगेच मी. अगं नाही नाही नाही, घरचीच केस आहे अगं. हो, माझ्या भावाच्या मुलीला करायचं आहे अबॉर्शन. नाही पण या विश्वासू आहेत ना, चांगल्या आहेत ना, मग ठीक आहे. नाही कशाला, तू मला पत्ता आणि नंबर दे ना, मी करते कॉन्टॅक्ट त्यांना. हो हो, एक मिनिट. हां हां बोल. 39 हां ओके या. नाही थँक्यू. एक मिनिट, तू प्लीज हे कोणाला सांगू नकोस. बरं बरं बरं, थँक्यू. उमा, मी माझ्या मैत्रिणीकडून एका गायनॉकॉलॉजिस्टचा नंबर आणि पत्ता घेतला. विश्वासू आहेत, चांगले आहेत. आज नेहाला घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे मी. त्या जर म्हणत असतील तर संध्याकाळपर्यंत सगळं उरकूनच येणार आहे. तू हे जे काही करतेस त्याला नेहाची संमती आहे? तुम्ही मला का पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारताय भाऊजी? नेहाची संमती असो वा नसो, ॲबॉर्शन हे होणारच. उमा, कुठलीही गोष्ट जोर जबरदस्तीनं करणं योग्य नाही. आपण थांबू थोडे दिवस, तिला समजावून सांगू. तिच्या मनाविरुद्ध काही करणं मला पटत नाहीये. नाही भाऊजी, तिला आता समजावून काहीच उपयोग होणार नाही. ती समजावण्याच्या पलीकडे गेली आहे. आणि आता मी ना तुमचं ऐकणार ना तिचं. मी जे ठरवले ते मी करणारच आहे. अगं उमा, उमा, May I come in, sir? येस प्लीज. सर, माझ्याकडून आणि बँकेच्या सगळ्या स्टाफकडून खास तुमच्यासाठी, आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुमचं आपल्या बँकेत स्वागत करतो. थँक्यू. पण मिस्टर म्हात्रे, याची काय गरज होती? असं कसं सर? सर, प्रत्यक्ष मृत्यूच्या दारातून तुम्ही परत आलात आणि माझ्यासारख्या कर्मचाऱ्यासाठी हे संकट स्वतःवर ओढून घेतलं. तुमचे आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे सर. अरे पण हॉस्पिटलमध्ये येऊन ऑलरेडी तुम्ही माझे आभार मानले आहेत. मूठभर मांस देखील चढले माझ्या अंगावर. आता पुन्हा इतका मोठेपणा देऊ नका की ते सांभाळता सांभाळता जगणंच कठीण होऊन जाईल आमचं. सर, हॉस्पिटलमध्ये भेटला होता तो तुमचा मित्र सचिन म्हात्रे, आणि आज तुमच्या हाताखाली काम करणारा एक कर्मचारी तुमचे आभार मानतोय. वा, हे छान आहे मिस्टर म्हात्रे. नाही म्हणजे बोलण्यात तुमचा हात कोणीच पकडू शकत नाही. तुम्ही एक काम करा, हे बँकेचं काम सोडा आणि त्या इंदेबरोबर राजकारणात जॉईन व्हा. म्हणजे मोठ्या पदावर जाऊन पोहोचा. सर, बोलणं जमतं पण बोलून कर्तव्य टाळणं जमत नाही ना. त्यामुळे माझ्यासारख्याचं राजकारणात निभावं लागणं जरा कठीणच आहे. यू आर करेक्ट म्हात्रे. नाही म्हणूनच तुमच्यासारख्या इमानदार कर्मचाऱ्यासाठी मी त्या इंदेशी भांडलो आणि यापुढेही मी तुमच्याच बाजूने असेल. थँक्यू व्हेरी मच.
येतो. मिस्टर म्हात्रे, थँक्स फॉर दिस. माय प्लेजर. सर, येस मिस्टर म्हात्रे, एनी प्रॉब्लेम? ॲक्च्युली सर एक काम होतं. बोला. संयोगिताच्या भावाचं एक बिझनेस प्रपोजल होतं. त्यांना आपल्याकडून लोन हवं होतं. येस 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 येस, मागे तुम्ही बोलला होता त्याच्याबद्दल. काय झालं त्याचं? सर, एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे जो बंगला तो मॉर्टगेज म्हणून आपल्याकडे ठेवणार आहे तो अजून लिगली त्याच्या नावावर झालेला नाही आहे. म्हणजे बंगला त्याच्याच नावावर आहे, पण पेपर्स अजून तयार होत आहेत. हो, पण होणार आहेत ना. हो, होणार आहेत, पण त्याला थोडे दिवस लागतील. आणि त्यांना लोन ताबडतोब हवं आहे. त्यांना बिझनेस सुरू करायचा लगेच. मग प्रॉब्लेम काय? करून टाका लोन पास. पण सर, हे आपल्या बँकेच्या नियमात बसत नाही. म्हणजे सगळे डॉक्युमेंट सबमिट झाल्याशिवाय लोन. मिस्टर म्हात्रे, आर यू क्रेझी? अहो, तुमच्या साळ्याचं म्हणजे संयोगिताच्या भावाचं प्रकरण आहे. म्हणजे आपल्या घरचीच गोष्ट आहे. अहो, एवढ्या छोट्याशा प्रॉब्लेमसाठी त्याची अडवणूक करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. पण सर, शेवटी नियम ते नियम. बाहेरच्यांसाठी जितके महत्त्वाचे असतात तितकेच घरच्यांसाठी सुद्धा. कुणी सांगितलं तुम्हाला? म्हात्रे, नियम माणसांसाठी असतात, माणसं नियमांसाठी नसतात. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जर क्लिअर असतील आणि फक्त ट्रान्सफर पेपरमुळे जर प्रॉब्लेम होत असेल तर थांबण्यात काहीच पॉईंट नाही आहे. पास करा ते लोन. पण सर, म्हात्रे, लोन कितीचं आहे त्यांचं? 75 लाखाचा. ओके. आणि घराची व्हॅल्यू? साधारणपणे 1 ते सव्वा करोड. मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही त्यांचं लोन सँक्शन करून टाका, माझी पूर्ण परमिशन आहे. पण सर, त्यामुळे आपल्या बँकेचे नियम. मिस्टर म्हात्रे, नियम मी मोडतोय, तुम्ही नाही. त्यामुळे जे काही पाप लागेल ते तुम्हाला नाही लागणार, मला लागेल. फक्त त्यांना एवढंच सांगा की पेपर्स तयार झाले की ताबडतोब बँकेत आणून सबमिट करा. पण नो मोर डिस्कशन. ओके? ओके सर. नेहा, चल तयार हो, आपल्याला जायचंय. कुठे? डॉक्टरांकडे. मी माझ्या मैत्रिणीकडून एका चांगल्या गायनाकॉलॉजिस्टचा नंबर घेतलाय. त्या आजच्या आज सगळं करून देतील. शिवाय हे सगळं जेवढ्या लवकर होईल तेवढं चांगलं. आत्ता गेलो तर संध्याकाळपर्यंत घरी येऊ. तू काही खाल्लंयस का? नेहा, तुझ्याशी बोलतीये मी. तयार हो, आपल्याला जायचंय. मी येणार नाही. काय? मी अबॉर्शन करणार नाही. मग काय करणार आहेस? मी माझ्या बाळाला जन्म देणार आहे. अगं, वेळ लागलाय का तुला? चल तयार हो लवकर. नसते विचार डोक्यात घालून घेऊ नको. माझा निर्णय पक्का आहे. मी माझ्या बाळाला जन्म देणार. नेहा, मी मुस्काट फोडी ना तुझा. हे बघ आई, तुला काय हवं ते कर, पण मी माझा निर्णय नाही बदलणार आता. नेहा, मग काय करणार आहेस तू? नुसतं मुलाला जन्म देऊन चालत नाही, त्याला बापाचं नाव द्यावं लागतं. त्याचं काय करणार आहेस? का त्या वेड्याबरोबर लग्न करून आयुष्याची माती करून घेणार आहेस तुझ्या? माझ्या बाळाला बापाच्या नावाची गरज नाहीये. माझं बाळ आईचं नाव लावून मोठं होईल. हे सगळं सिनेमात आणि कथा कादंबऱ्यात शोभतं नेहा, प्रत्यक्षात नाही. वास्तव खूप वेगळं असतं. आपल्या इथे अजूनही बिन बापाच्या पोराला अनौरस म्हणतात. आई, का? आता का? मी नुसतं बोलले तर तुला एवढं लागलं? तुझ्या बाळाला हे आयुष्यभर ऐकून घ्यावं लागेल. त्याचं काय करणार आहेस? काहीही करायची गरज पडणार नाही मला. आणि त्यालाही सवय होईल सगळ्या गोष्टींची हळूहळू. मलाही लोक पळपुट्या बापाची पोर म्हणूनच ओळखतात ना. नेहा! उमा, भाऊजी, तुम्ही ऐकलं नाही ती आता काय म्हणाली ते? तुला लाज नाही वाटत असं बोलायला? जी हसडून ठेवीन परत असं बोललीस तर. उमा, शांत हो आधी. कशी शांत हो भाऊजी मी? या असल्या मुलीला जन्माला घालून माझ्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलंय मी. त्याच्यापेक्षा मी तशीच राहिले असते ना तर फार बरं झालं असतं. शांत हो उमा. नाही, मला काय सुचत नाही. तू चल आधी, चल आधी.
सर बोलवलं मला. हां, सोमवारी मला धनाजीरावांना भेटायला जायचं आहे. का सर, काही प्रॉब्लेम झाला? त्यांनी बोलवलंय मला. पण कशाला? मॉल संदर्भात बोलायचं असेल त्यांना, दुसरं काय. एक काम करा, मॉलचं काम कुठपर्यंत झालंय, काय काय राहिलंय सगळे अपडेट करा आणि ते हिशोब, कॉस्टिंग, मटेरियल सगळं नीट एक फाईल तयार करा आणि मला आणून द्या. आणि नवीन जुनी फाईल आणून देऊ नका. येस. ते सगळं त्या धनाजीरावांना दाखवायला लागणार, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल की आपण मॉलचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. पण सर, काय आता? नाही, ते कॉस्टिंग करायचे त्याचे आकडे खरे टाकायचे की जे आपण. उदापुरे, इतकी वर्ष काम करताय तुम्ही माझ्याबरोबर, एवढी अक्कल नाही तुम्हाला अजून? खरे आकडे टाकले तर काम काढून घेतील ते आपल्याकडनं. वर 420चं कलम लागेल ते वेगळंच. सॉरी सर. सॉरी. जा आता. फालतू प्रश्न विचारून मला याची जाणीव करून देऊ नका की मी माझ्या ऑफिसमध्ये किती निर्बुद्ध बिंडोक माणसं भरली आहेत. जा ती फाईल द्या मला ताबडतोब. येस सर. हॅलो. सावरे, बाबा बोलतोय. हां बोला बाबा. तू सध्या कुठे आहेस? मी घरीच. तू आष्टीला येऊ शकतेस का? आष्टीला? हो, लगेच निघून ये. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? तुमची तब्येत ठीक आहे ना? माझ्या तब्येतीला काहीही झालेलं नाहीये सावरे. मग काय झालंय सांगा ना बाबा, काय झालंय? शांत हो, शांत हो. इथे जे काही घडलंय ते मी तुला फोनवर नाही सांगू शकत. तू इथे ये, मग आपण बोलू. पण तू लगेच निघून ये, इथे तुझी गरज आहे. हवं तर देवयानीलाही घेऊन ये सोबत. पण बाबा. सावरे, येऊ शकतेस ना? हो, मी निघते लगेच. ठीक आहे, तू आल्यावर आपण सविस्तर बोलूच. अच्छा. ठेवतो हा फोन. तुम्ही बोललात का त्यांच्याशी? बरं, मी कधी येऊ? नाही, किती वाजेपर्यंत पोचतील? बरं, सगळं घेऊन येईन मी. हां, मी पोचतोच. ओके, बाय. कोणाचा फोन होता? सचिन रावांचा. आपल्याला आत्ताच्या आत्ता बँकेत पोचायचं आहे. आपलं लोनचं काम होणार आहे. हो. येस. सचिन राव त्यांच्या बॉसशी बोललेत आणि ते तयार झालेत आपल्याला लोन द्यायला. अरे पण हे सगळं इतके अचानक कसं घडलं? अचानक वगैरे काही नाही का. त्यांनी सांगितलं होतं ना आपल्याला की मी काम करतो म्हणून. माझा विश्वास होता त्यांच्यावर आणि तुझाच नव्हता. अरे पण त्यावेळी काही. बास, आता उगाच वाद घालण्यात वेळ घालू नकोस. आपल्याला पोचायचं तिकडे. लवकर तयार हो. चल. आधी. काय झालं वहिनी? अरे बाबांचा फोन आला होता. मला आत्ता लगेच आष्टीला जावं लागतंय. आत्ता? हो, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मला निघावं लागेल. काय प्रॉब्लेम झाला? ते काहीच माहित नाहीये, तिथे गेल्यावरतीच कळेल. पण मी आत्ता देवयानीला नाही नेत बरोबर. तिची उगीच दगदग होईल ना. तिला तुमच्याकडे ठेवू प्लीज. गं वहिनी, पण आता मी बँकेत चाललो होतो गं. नाही, मी थांबते घरी. तू एकटा जाऊन ये ना बँकेत. अगं पण हर्षदा आपल्याला तिथे. मी म्हटलं ना मी थांबते म्हणून. बरं, ठीक आहे. वाटल्यास मी संध्याकाळी परत यायचा प्रयत्न करते. मग नाही बहिणी, तू काही काळजी करू नको. सांभाळून जा, सांभाळून ये. हं, देवयानीची जबाबदारी माझ्याकडे. थँक्स हर्षदा. बहिणी थँक्स काय त्यात. बरं, मग मी निघू आत्ता. मला ह्यांनाही फोन करायचा आहे. हं? हर्षदा, कधी कधी मला तुझा खूप अभिमान वाटतो. कधी कधी. हो, कधी कधीच. कधी कधी. साहेबांसाठी सूप तयार आहे. डिप्स, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना? खूप त्रास होतो मला. रोज रोज तुझ्यासाठी सूप करावं लागतं, ते इथे आणून द्यावं लागतं, त्यासोबत ही औषधही द्यावी लागतात. खरंच सांगते, एवढा त्रास होतो ना. स्टुपिड. अरे माझ्या मित्रासाठी मला काहीतरी करायला मिळतंय, याचा किती आनंद होतो मला, माहितीये का तुला? मी याबद्दल बोलत नाहीये. मग हर्षवर्धन, माझ्यामुळे तुम्हा दोघांमध्ये उगाच प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. नाही,
तसं काही नाही आहे. उगाच खोटं बोलू नकोस. हर्षवर्धनला माझं इथे येणं आवडत नाही हे न कळण्या इतका मूर्ख नाही आहे मी. पण ते नो इट्स ओके. स्वतःच्या गर्लफ्रेंडबद्दल सगळेच पॉझिटिव्ह असतात. समजा सुष्मिताचा एखादा असा मित्र असता ज्याच्याशी तिची इतकी जवळीक आहे तर त्याच्याबद्दलही मला असूया वाटलीच असती ना. त्यामुळे यात हर्षवर्धनचा दोष नाही. आपणच त्यांच्यासमोर जरा सांभाळून वागायला हवं. म्हणजे 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 हे बघ परेश, माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला. माझी त्याला जास्त गरज आहे हे मला माहीत असताना केवळ कुणाला तरी हे आवडत नाही म्हणून मी त्याची मदत न करणं हे कितपत योग्य आहे? मला असं वाटत नाही की मी काही चुकीचं केलंय. तेव्हा एनिवे, तुझं आणि सुष्मिताचं कुठवर आलंय? कुठपर्यंत काय? जोपर्यंत माझा पाय ठीक होत नाही तोपर्यंत आमचं लग्न होऊ शकत नाही. अगं ती तर कधीचीच तयार आहे. ती तर म्हणत होती की उद्याच लग्न करूयात. खरंच की काय? अगं खरंच. मग मीच तिला म्हणालो मी एका पायावर लग्न करायला तयार आहे पण आपल्या हनीमूनचं काय? काय करू मी या पोरीचं? मला तर काहीच सुचत नाहीये. काही सुचत नाहीये ना मग काही करू नकोस. काय बोलताय तुम्ही भाऊजी? आधीच ती बिन लग्नाची, त्यात हे असं होऊन बसलेलं. बरं झाली चूक, होतात माणसाच्या हातून, पण ती सुधारायला नको का? आता हे बिन बापाचं पोर घेऊन ती कशी जगणार आहे? कोण स्वीकारणार आहे तिला? का जड झालीये ती आपल्याला? कोणी कशाला स्वीकारायला हवाय तिला? कुणाच्या भरोशावर जगत नाहीये ती. तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे. पण भाऊजी, उमा, थोडासा तिचाही विचार कर. तिची ही अवस्था बघून आपल्याला हळहळ वाटते पण ती प्रत्यक्ष ही अवस्था भोगते. तिला किती त्रास होत असेल याचा विचार कर. म्हणून तर म्हणतेय मी, हा त्रास कायमचा दूर होण्यासाठी तिला अबॉर्शन नको का करून घ्यायला? ग पण तिची इच्छा नाहीये तर जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे उमा? रघुनाथ, नाजी, वहिनी थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे खरं तर मी इथं काही तुमच्याकडे मागायलाच आलो आहे. आणखीन काय हवंय तुम्हाला? या घरातलं सुख, शांती, आनंद सगळं हिरावून घेतलंय तुम्ही. आता तुम्हाला देण्यासारखं काही शिल्लक नाहीये या घराकडे. मला माहिती आहे माझ्यामुळे या घरावर फार मोठं संकट आलंय. सगळ्यांना त्रास होतोय. मी गुन्हेगार आहे तुमचा. तुम्ही मला तुमच्या मनाला वाटेल ती शिक्षा द्या, मी भोगायला तयार आहे. पण माझी एक शेवटची इच्छा आहे. मी हात जोडतो तुम्हाला, कृपा करून माझं म्हणणं एकदा तरी ऐकावं. नाही, तुमच्या त्या वेड्या मुलाबरोबर माझ्या मुलीचं लग्न लावून मी तिला नरकात लोटणार नाही. नाही, ते नाही म्हणत मी. मला कल्पना आहे जगातली कुठलीही आई आपल्या मुलीचं लग्न एका वेड्याशी लावणार नाही. आणखीन काय हवंय तुम्हाला? माझा नातू